उतरलेत। काँग्रेस आंबेडकर विरोधी असल्याचा मोदींचा आरोप आहे। काँग्रेसने आंबेडकरांना भारतरत्न नाकारल्याचं मोदी म्हणालेत। आंबेडकर पोर्ट्रेटला काँग्रेसचा विरोध असल्याचं देखील मोदी म्हणालेत। तर आपण बघतोय काँग्रेस आंबेडकर विरोधी असल्याचा मोदींचा आरोप आहे। काँग्रेसने आंबेडकरांना भारतरत्न नाकारलं असल्याचं मोदी म्हणालेत। आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊयात। प्रमोद, काय अधिकची माहिती आहे मोदींच्या या विधानाबाबत? प्रेरणा, आपण जर प्रामुख्याने बघायला गेलं तर काल राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे विधान केलेलं होतं त्यानंतर काँग्रेस आज सकाळपासून आक्रमक भूमिकेत बघायला मिळालेली होती। आज सकाळी संसदेमध्ये जे मेन गेट आहे त्या मेन गेटवरती राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षातील जे खासदार होते त्या सगळ्या खासदारांनी आंदोलन देखील केल्याचं बघायला मिळालं होतं आणि त्यानंतर भाजप एक प्रकारे बॅकफूटवरती आली आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। त्याचं कारण असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या सगळ्या संदर्भात ट्विट केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलेलं आहे की काँग्रेसची जी काळी बाजू आहे ती काळी बाजू अमित शहा काल सभागृहात मांडत होते आणि ते मांडत असल्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखत आहे, म्हणूनच काँग्रेसकडनं अशा पद्धतीची टीका जी आहे ती केली जाते। असं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरती काही गंभीर आरोप देखील केल्याचं बघायला मिळतंय। त्यांनी असं म्हटलंय की पंडित नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात प्रचार देखील केलेला होता आणि आंबेडकरांना जो भारतरत्न देण्याची नाकारलेलं होतं ते देखील काँग्रेसनेच नाकारलेलं होतं। अशा पद्धतीची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट मधनं केल्याचं बघायला मिळते। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असं म्हटलं की संसदेच्या सभागृहामध्ये। प्रमोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय पंडित नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधात प्रचार केला होता। मोदींचे काँग्रेसवर हे आरोप आहे। 2 वेळा बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसनं हरवलं होतं। तर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने भारतरत्न नाकारल्याचं देखील मोदींनी काँग्रेसवर आरोप केलेले आहेत। पंडित नेहरू यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात प्रचार केला असल्याचं देखील मोदींनी यावेळी म्हटलंय। याशिवाय आंबेडकर यांचा फोटो संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावू दिलेला नव्हता।